नमस्कार मित्रांनो, हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पाहूयात मजेशीर जोक्स. मार्टिन लुथर किंगने सांगितले, तुम्ही उडू शकत नसाल तर पळा, पळू शकत नसाल तर चाला, चालू शकत नसाल तर रंगा, पण पुढे सरकत राहा. एका माणसाने विचारले, तसं नाही, पण एवढी वडताण करून जायचंय कुठं हा? आयुष्यात सगळ्या गोष्टी विसरा, पण मोबाईल चार्जिंगला लावल्यावर बटन चालू करायला मात्र विसरू नका, नाहीतर 1-2 तासांनी खूप त्रास होतो. हिंदुस्थानातील स्त्रिया सर्वात जास्त सहनशील असतात. त्या रोज कमीत कमी 10 टेन्शन घेऊन वाटचाल करत असतात. पहिलं स्वतःच्या घरचं, दुसरं शेजारणीचं आणि उरलेले टेन्शन मालिकांमधील कुटुंबांचं. काही बायका मिळून ठरवतात, आजपासून महिनाभर कुणीही नवऱ्यासोबत झोपायचं नाही. सगळ्या बायका हो म्हणतात. त्यात एक अनुभवी म्हातारी असते. ती सर्व बायकांना समजावते आणि सांगते. म्हातारी म्हणते, मी सांगते तसं करा. तुमचं एक बोट कानात घालून हलवा. आता सांगा, बोटाला छान वाटतं की कानाला? बायका, कानाला. म्हातारी, मग जास्त शहाणपणा करू नका, गुपचूप जाऊन नवऱ्यासोबत झोपा. मी मित्राच्या घरी गेलो. तो डोके पकडून टेन्शनमध्ये बसला होता. मी विचारलं, अरे काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? यावर तो बोलला, लहानपणी बाबांकडून शाळेची फी घेऊन पिक्चरला जायचो. आज बाबांनी चारधाम यात्रेसाठी माझ्याकडून पैसे घेतले आणि सरळ बँकॉकला निघून गेले. बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते, एक्सचेंज ऑफर. राम बराच वेळ बघत होता. ते बघून काकू रडल्या, चला ऑफर फक्त मिक्सरची आहे. मास्क शोधून ठेवा रे भावांनो, तो पुन्हा येतोय. काल एक मेसेज आला, 21 लोकांना पाठवा आणि खुशखबर मिळेल. सकाळी उठून पाहिलं तर 15 लोकांनी ब्लॉक केलं होतं मला. ऑनलाईन भांडण तोच जिंकतो जो विषय सोडून भलतेच रिप्लाय देऊन समोरच्याला कन्फ्यूज करतो. तुम्ही किती पण श्रीमंत असू द्या, पण घरी जास्त पाहुणे आले की चहा देताना कप्पाचा तुटवडा होतोच. एका पार्टीमध्ये नणंद आणि भाऊजाई एकमेकींना अजिबात सोडत नव्हत्या. अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारी शेजारीच पकडायच्या. कहर म्हणजे एक खुर्चीत बसू लागले की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची स्वच्छ पुसून देत होती. ते पाहून समजलेले सर्वजण नणंद भाऊजाईचे संबंध प्रेमळ पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. किती प्रेम आहे. नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली की असे समजले की त्या दोघी एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मिळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता हा. भाजीवाल्याचे लग्न होते
हनुमानच्या रात्री बायकोच्या अंगावर पाणी टाकतो. बायको, ओह काय करताय हे? भाजीवाला, माल ताजा करतोय. माणसांमध्ये भांडणं तर पूर्वीच्या काळात व्हायची. आत्ताची लोक स्टेटस टाकूनच एकमेकांची जिरवत आहेत. गण्या, आई मला खूपच थंडी वाजतीये. आई, मग तुला स्वेटर देऊ का? गण्या, स्वेटर नको, पप्पांना सांगून तेवढं लग्नाचं बघ ना. आईनं लाताने तुडवला गण्याला. आज साखर सोडून 10 दिवस पूर्ण झाले. नॉनव्हेज सोडून 5 दिवस पूर्ण झालेत. रोज सकाळी 5 किलोमीटर पळणे आणि मग कमीत कमी अर्धा तास योगासन करणे हे रुटीन झालं आहे. ना चहा ना कॉफी, केवळ हिरव्या ताज्या पालेभाज्या, त्या पण ऑर्गॅनिक. दुपारी 2 पोळ्या आणि भाजी. संध्याकाळी थोडे ड्रायफ्रूट्स आणि सीझनल फळं. जंक फूड पूर्णपणे बंद. सगळ्या वाईट सवयी सोडल्यात. आता फक्त थापा मारायची सवय गेली की झालं. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मंडळी. व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण तुमच्यासारखं पोटभर हसता येईल.